काल काँग्रेसने जी सोशल मीडियावरती जो आक्षेपार्ह जे विधान केलं, तर ते एकदम निंदनीय आहे. आणि त्याचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो जनतेच्या वतीने. आणि ज्यांनी जे काय बोलले, ज्यांनी अकाउंट वर लिहिलं, तर त्यांनी बी एका महिलेच्या पोटी जन्म घेतलेला आहे. पण हे त्यांना हा जरा विसर पडला असावा असं मला वाटतं. महिला म्हणजे एक घरातली, म्हणजे हिंदू धर्माचं एक दैवत, महिलेला एकदम मान घरामध्ये असतो. आणि नामदार आमच्या अजितदादा पवार यांच्या मागे एक यशस्वी स्त्री म्हणजे राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हे आहेत. आणि आपल्या जिजाऊ आईसाहेब राजमाता व अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या विचारसरणीने त्या पुढे चालत असतात. आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या ह्यांनी म्हणजे त्यांच्या विचारानेच त्यांच्या सोबत म्हणजे त्यांच्याकडं पाहत असतो. आणि जरा सर्वांनी म्हणजे कोणी जर असे नेते मंडळींनी आमच्या नामदार सुनेत्राताई यांच्याबद्दल तोंड सांभाळून बोलावं. असं जर कोणी बोललं आक्षेपार्ह, जरी कोणी अशा काही घटना घडल्या, तर मग आमची जनता व आम्ही गप्प बसणार नाही. आणि बरेच म्हणजे हा असा उद्रेक आणि असं परत कुणीही असं बोलण्याचं डेअरिंग करू नये असं जनतेच्या वतीने मी त्यांना एक आव्हान करतो. आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जे ज्यांनी जे असं वाईट वक्तव्य किंवा आक्षेपार्ह त्या काँग्रेसच्या अकाउंटला लिहिलं, ह्यांचा मी निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काल काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून आमचे आदरणीय महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींच्या बद्दल त्यांनी जे आक्षेपार्ह विधान लिहिलं होतं, त्या विधानाचा आमच्या सगळ्यांच्या वतीने काँग्रेस पक्षाचा निषेध. आणि जे काँग्रेस पक्ष म्हणतं की आम्ही पुरोगामी विचारांचा आहे, जसे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा घेऊन पुढे जातो. आणि त्यांनीच एका महिलेला, जी महिला आज कोणत्याही पक्षाला शक्य नाही झालं, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांच्या पक्षाला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री देता आल्या, त्यांच्याबद्दल त्यांनी असे वक्तव्य करणं हे अशोभनीय आहे. आणि इथून पुढे कोणत्याही महिलेबद्दल लिहिलं गेलं नाही पाहिजे आणि कधी बोललंही गेलं नाही पाहिजे, याची खबरदारी घ्यावी. मी सुद्धा बारामती दूध संघाच्या वतीने या गोष्टीचा काँग्रेसचा जाहीर निषेध करतो.